दरम्यान पोटनिवडणुकीच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर येते। बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवार न देणाऱ्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची मात्र राहुरी पोटनिवडणुकीमध्ये उडी घेण्याची तयारी आहे। राहुरी पोटनिवडणुकी संदर्भात उद्या महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून प्राजक्त तनपुरे इच्छुक आहेत। निवडणूक लढवायची की नाही या संदर्भात उद्याच्या बैठकीमध्ये निर्णय घेणार असल्याची माहिती समोर आली आहे। सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे। भाजपनं याआधीच दिवंगत माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जाहीर केली आहे। आपण बघतोय की बारामती आणि राहुरी या दोन ठिकाणी विद्यमान आमदारांचं निधन झाल्या कारणाने पोटनिवडणूक होणार आहे आणि या पोटनिवडणुकीमध्ये शरदचंद्र पवार पक्ष दोन्ही जागांवरती त्यांनी तुतारी चिन्हावरती उमेदवार उभा केला होता आणि आता बारामतीमध्ये मात्र त्यांनी निवडणुकीमध्ये उमेदवार न देण्याची भूमिका घेतली असली तरी राहुरीमध्ये मात्र पोटनिवडणुकीच्या संदर्भात उद्या बैठक घेतली जाणार आहे आणि त्यानंतर या बैठकीमध्ये उमेदवार द्यायचा की नाही द्यायचा या संदर्भात निर्णय होईल। या ठिकाणी माजी आमदार प्राजक्त तनपुरे हे इच्छुक आहेत आणि उद्या या ठिकाणी निवडणूक होईल।